तर बातमी राजधानीतून आता थेट उपराजधानीची आहे, कारण उपराजधानी नागपूरमध्ये आगामी विधानसभेत आजी आणि माजी गृहमंत्र्यांमध्ये सामना रंगण्याची शक्यता आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून माजी गृहमंत्री आणि पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख शड्डू ठोकणार असल्याची चर्चा आहे। त्यामुळे आजी माजी गृहमंत्र्यांमध्ये आता सामना रंगण्याची ही शक्यता व्यक्त केली जाते आहे। गृहमंत्री विरुद्ध माजी गृहमंत्री आमने सामने। नागपुरात फडणवीसांना देशमुखांचं आव्हान। फडणवीसांच्या कोंडीसाठी मवियाची रणनीती। देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुख हे आजी माजी गृहमंत्री एकमेकांचे कट्टर विरोधक। गेल्या काही दिवसात दोघांमधल्या राजकीय वैमनस्याला अधिकच धार आली आहे। आता तर देशमुख थेट फडणवीसांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात जाऊन आव्हान देण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा आहे। नागपुरातील दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा फडणवीसांचा पारंपरिक मतदारसंघ। याच मतदारसंघात मवियाकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अनिल देशमुख शड्डू ठोकणार असल्याचं समजतंय। मात्र डिपॉझिट जप्त करायचं असल्यास फडणवीसांविरोधात लढा असा टोला भाजपनं लगावलाय। ज्याला डिपॉझिट जप्त करायचं त्यांनी यावं, ज्याला देवेंद्रजींच्या विरोधात निवडणुकीला उभं राहून कंडू शमन करून घ्यायचंय, परत म्हणतो शब्द कंडू शमन करून घ्यायचंय आणि डिपॉझिट घालून घ्यायचं, त्यांनी उभं राहावं। फडणवीस 1999 पासून आतापर्यंत सलग 5 वेळा निवडून आले, तर या मतदारसंघाच्या निर्मितीपासून म्हणजेच 2009 पासून फडणवीस इथले सलग 3 वेळा आमदार आहेत। मात्र त्यांचं गेल्या निवडणुकीत मताधिक्य घटल्याचं दिसतंय। 2009 मध्ये 27,775, 2014 मध्ये 58,942, 2019 मध्ये 49,344। हा मतदारसंघ फडणवीसांचा बालेकिल्ला मानला जातो, तर काटोल हा अनिल देशमुखांचा बालेकिल्ला। देशमुख काटोल मतदारसंघातून 5 वेळा निवडून आले, मात्र आपलं घरचं हमीचं मैदान सोडून देशमुख फडणवीसांना आव्हान देण्याच्या तयारीत आहेत। नागपूरची ही जागा काँग्रेसकडे आहे, मात्र काँग्रेसला ही जागा कधीही जिंकता आलेली नाही। त्यामुळे फडणवीसांची कोंडी करण्यासाठी काँग्रेस जागा सोडणार का हा प्रश्न असला तरी आजी माजी गृहमंत्र्यांमधला सामना पाहण्याची साऱ्या राज्याला उत्सुकता असणार एवढं नक्की। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।